गोकुळच्या संबंधित सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका केली, खरं म्हणजे आम्हाला त्यातनं गाफील ठेवलं गेलं. मी त्यामध्ये पार्टी असताना आम्हाला त्याचं इंटिमेशन दिलं गेलं नाही काहीच. त्यामुळे आमचं असं म्हणणं होतं, जेव्हा लक्षात आलं की आमच्या अशी याचिका दाखल झालेली आहे, काल त्यामध्ये मेन्शन झाली होती याचिका, ती मेन्शन होऊन सुद्धा त्या ठिकाणी कोणती कार्यवाही झाली नाही. आज सकाळी ती याचिका मेन्शन होण्यापूर्वी आम्ही कालच संध्याकाळी त्यातलं कॅव्हेट दाखल केलं, आमची एंट्री त्या ठिकाणी रजिस्टर करून घेतली आणि आज सुनावणी सुरू झाल्यानंतर विदिन 40 सेकंड सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी फेटाळून लावलेली आहे ती याचिका. त्यामुळे तिकडे कोणती सुनावणी वगैरे काय झाल्याचं काही कारणच नाही. तिकडे 40 सेकंदात काय होऊ शकतं तुम्ही विचार करा. त्यांच्या वकिलाने बोलायला सुरुवात केली आणि इमिजिएट न्यायाधीशांनी उडून लावला तो विषय. जे काय ते तिकडे हायकोर्टमध्ये सुरू आहे ना, तिकडे जाऊन मांडा, एवढं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे फार तिकडे काही सुनावणी वगैरे काही विषय झाला तर आम्हाला बोलावं पण लागलं नाही. आमचे वकील ऍडव्होकेट सतीश तळेकर, त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही सुद्धा या ठिकाणी व्हीसीच्या माध्यमातून मी सुद्धा उपस्थित होतो. त्यामुळे आम्ही सगळं बघितलेलं आहे. विदिन 40 सेकंड फेटाळून लावली असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. कालच्या कोर्टामध्ये एजीपी माळी साहेबांनी न्यायाधीशांसमोर पुन्हा विनवणी केली की आम्हाला या सगळ्या 1108 संस्था 1200 संस्था आहेत, त्यांचे डॉक्युमेंट जमा करण्यासाठी वेळ लागतोय, मंत्रालयातनं काही डॉक्युमेंट्स आणायचे, सगळं जमवायचे, कृपया आम्हाला अजून आठवड्याभर वेळ द्यावा म्हणून. त्यामुळे त्यांनी 17 तारीख मंगळवारची तारीख दिलेली आहे. पुन्हा एकदा गोकुळवर काही वाईट परिणाम होणार नाही. गोकुळची निवडणूक ही सहकाराच्या तत्वांना अनुसरून झाली पाहिजे. सहकाराची तत्व अनुसरूनच ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यातनं बोगस आहे ते बोगस कुठेही नसतं. म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही, म्हणजे विधानसभा निवडणुकीत नको, तसे सहकारामध्ये सुद्धा नको, कुठेच नको, असं आमची मागणी आहे. त्यामुळे बोगस सभासद जे कोणी फक्त ठरावासाठी जी संस्था उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना मतदान त्यांनी करू नये, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ज्या खरोखर जेन्युइन संस्था आहेत, भले त्या काटावर असतील, त्या पात्र होत आहेत, त्यांनी मतदान करावं. 1108 मध्ये 1108 सगळे जेन्युइन असतील, करावं मतदान, काही अडचण नाही. पण फक्त ठरावासाठी केलेल्या संस्था आहेत, गोकुळ कापून खाण्यासाठी, त्या संस्था त्यामध्ये पात्र होता कामा नये अशी आमची ठाम मागणी आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा शेवटपर्यंत करत राहू.